आज मी बनवणार आहे रव्यापासून नमकीन चिवडा। तर आपण बघूया काय घ्यायचं, कसं घ्यायचं साहित्य। तर मी इथे रवा घेणार आहे। बारीक घ्या, जाडा घ्या, कुठलाही रवा घ्या तुम्ही। हे 1 वाटी रवा आणि त्यामध्ये अजून अर्धा 1.5 वाटी मी रवा घेतलेला आहे। आणि याच वाटीने आपल्याला आता 2.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचं आहे मोजून। 1 2 आणि हे 2.5। याला आता उकळी येईपर्यंत गरम करायचं। आता आपण इथे 2.5 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। थोडं उकळी येईपर्यंत पाणी गरम करायचं आहे। यामध्ये मी थोडंसं अर्धा चम्मच मीठ टाकणार आहे। हे बघा, आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि गॅस थोडा बारीक करून घ्यायचा आहे। आणि हा जो रवा आहे ते आता आपण पूर्ण टाकून घेऊया पाण्यामध्ये आणि याला आपण छान असं फिरवून घेणार आहोत। हे बघा, पूर्णपणे याला असं याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये फक्त मिक्स करून घ्यायचं आहे याला। हे बघा, आता यामध्ये कढई ठेवलेली आहे आणि आता आपण यामध्ये तेल टाकून घेऊया। आता यामध्ये 1 चम्मच तेल घालून घेऊया। तेल टाकलेलं आहे, तुम्ही तुपामध्ये सुद्धा भाजू शकता याला। थोडंसं तेल गरम झालं की यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत। एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत। काय काय घेणार आहे तुझं? आता यामध्ये शेंगदाणे घेणार आहोत, काजू, बदाम, पंपकिन, मखाना आणि काळे मनुका हे सुद्धा घेणार आहोत आपण। कारण की लेकरं कसे फ्रूट्स खात नाहीत, ते ड्राय फ्रूट्स खात नाहीत, त्यामुळे आपण या नमकीनमध्ये आज टाकणार आहोत रव्याच्या। तर आता शेंगदाणे आपण टाकून घेऊया आणि याला छान असे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे बघा छान लालसर भाजलेले आहेत। आता आपण याला काढून घेऊया। आता काय टाकणार आहे तुझं? यामध्ये मग नंतर आपण बदाम आणि काजू टाकणार। आता यामध्ये आपण हे बघा बदाम घालून घेऊया आणि याला थोडंसं भाजून घेऊया। गॅस थोडासा वाढवतोय मी आणि हे बघा, हे थोडेसे भाजल्याच्या नंतर आता यामध्ये आपण काजू घालून घेऊया। काजूला सुद्धा छान प्रकारे असं भाजून घ्यायचं आहे। ते आपण काळे मनुका टाकून घेऊया। तुम्हाला जे जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून घेऊ शकता। कारण की लहान लेकरं कसे ड्रायफ्रूट्स खात नाहीत, काजू बदाम खात नाहीत, मनुका आवडत नाहीत त्यांना, म्हणून हे असे नमकीनमध्ये टाकल्याच्या नंतर ना खूप सुंदर दिसतात आणि लेकरं आवडीने खातेच सुद्धा। आता आपण मखाना टाकून घेऊया। मखाण्याला छान भाजून घ्यायचं आहे। मखाना खूप छान लागतो नमकीनमध्ये आणि सगळ्या व्ह्यूअर्सला माझी प्लीज विनंती आहे की तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला कसा वाटत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। सुद्धा एकदम छान असे भाजलेले आहेत आणि याला आता आपण काढून घेऊया। तर यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊया। छान असा कढीपत्ता आणि हे पंपकिन टाकून घेतलेले आहेत। याला सुद्धा थोडंसं फ्राय करून घेऊया। हो, पंपकिन सीड हे टाकल्याच्या नंतर खूप छान असते आणि बुद्धी वाढते आणि लेकरांना सुद्धा आवडतं, त्यामुळे हे तुम्ही नक्की घाला कारण की हे खूप छान वाटते। आता गॅस बंद करून घेत आहे। हे जे आपण रवा छान गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला होता
उकळलेल्या पाण्यामध्ये तो थंड झालेला आहे. आता यामध्ये आपण आहे ना हे बटाटा, हे बघा मी 2 साईजचे असे बटाटे घेतलेले होते 2. याला असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा दाणा राहिला नाही पाहिजे, त्यामुळे असे तुम्ही याचे स्लाइस करून घ्या छान बारीक एकदम. हे बघा खिसून घ्यायचं आहे पूर्ण. 2 बटाटे मीडियम साईजचे 2 घेतलेले आहेत. हे 2 बटाटे खिसलेले आहेत. आता यामध्ये हे थंड झालेलं रव्याचं मिश्रण आता आपण यामध्ये घालून आपण जसा पीठ मळतो तसा आपण याला मळून घ्यायचं आहे. दोन्हीला मिक्स करून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम छान आणि सॉफ्ट असा 2 चम्मच तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि हे असा सॉफ्ट असा उंडा बनवून घ्यायचा आहे. बघा किती छान. आणि तुम्हाला जर थोडासा हे घट्ट वाटत असेल तर गरम पाणी थोडंसं यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता, कारण की जर तुमचा उंडा जर हार्ड झाला तर ते पडणार नाहीत शेवया. त्यामुळे हे जे आपण शेवया करतो ते अशी घ्यायची आहे शेवयाची मशीन आणि यामध्ये पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे. मीडियम साईजची यामध्ये मी शेवयाची हे टाकलेली आहे. हे बघा ह्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बघा किती छान सॉफ्ट असं आपण उंडा असा राऊंडमध्ये बनवून घ्यायचा आहे. हे बघा असा आणि यामध्ये भरून घ्यायचा आहे. अजून एक छोटासा बनवून घ्यायचा आणि हे ॲड करायचं आहे. आणि तुम्ही टाकताना आहे ना एकदा चेक करून घ्या की खालून येईल की नाही. आता याच्यामध्ये बघा असं राऊंडमध्ये हे पूर्ण टाकून घ्यायचं आहे. असं फिरवत राहायचं आहे याला कंटिन्यूमध्ये. टाकताना थोडं वरतून टाका, कारण की याची खूप वाफ लागते. थोडासा आता मोठा गॅस करून घ्यायचा आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि हे जसं आपण टाकलेलं आहे त्याच साईडमध्ये पलटून घ्यायचं आहे. हे बघा हां. आणि हे असा छान एकदम छान असा भाजलेला आहे. हे बघा किती छान कलर आला. हे यामध्ये मी टाकून घेते आणि असेच सर्व तुम्ही टाकून घ्या. हे आता आपले पूर्ण हे झालेले आहेत रेडी रव्याचे आणि बटाट्याचे. आता याला पूर्ण बारीक करून घ्यायचा असा शेव बघा किती सुंदर खुसखुशीत झालेला आहे. हे बघा किती सुंदर झालेला आहे. आणि हे पूर्ण आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण जे जे साहित्य घेतलेलं होतं ते पूर्ण असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे, म्हणजे तिखट मीठ वगैरे असं. तिखट चटणी मीठ हे बघा चटणी तुमच्या चवीनुसार टाका किंवा तुम्ही नाही टाकली तरी चालेल. असं जरी खाल्ला चिवडा तरी खूप छान लागतो. मी 1 चम्मच मीठ घालत आहे यामध्ये, चटणी घालत आहे. आणि थोडासा चाट मसाला. हे बघा चाट मसाला एवढा टाकलेला आहे कारण की छान टेस्ट येते चाट मसाल्याने. आणि थोडासा आमचूर पावडर, कारण की आमचूर पावडरने कसं होते थोडासा आंबट गोड अशी चव येते, त्यामुळे थोडासा आमचूर पावडरसुद्धा असं घालून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. हे बघा एवढं सर्व काही साहित्य टाकून झालेले आहेत आणि याला मिक्स करून घ्या. आणि तुम्हाला हा माझा नवीन रव्यापासून आणि बटाट्यापासून बनवलेला नमकीन चिवडा कसा वाटला ते तुम्ही मला सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये मला सांगा.